नमस्कार. आजच्या कार्विंग टॉक्समध्ये आपण जे शिल्प पाहणार आहोत ते कर्नाटकातील हालेबीडू येथील होयसलेश्वर मंदिरात कोरलेले आहे. होयसळ राजांनी 12व्या शतकात बांधलेले हे मंदिर कोरीव कामासाठी जगभर प्रसिद्ध आहे. ही आहे देवी चामुंडा, देवी दुर्गेचे अत्यंत रौद्र रूप. देवीला नाचताना दाखविले आहे, जिथे तिचा उजवा पाय भक्कमपणे ठेवलेला आहे आणि डावा पाय थोडा उचललेला आहे. तिचे 12 हात आहेत. उजव्या हातात डमरू, खडक, त्रिशूळ, खेटक धारण केलेले आहे आणि डाव्या हातात धनुष्य, खटवांग आणि नाग आहे. तिने करंड, मुकुट, कुंडल, हार, पैंजण, बांगड्या, कमरेचा पट्टा वगैरे घातलेला आहे. मूर्तीच्या पायाखाली एक मृतदेह आहे, ज्याच्यावर ती उभी आहे. या शिल्पाकडे बारकाईने पहा. तिचं शरीर अत्यंत कृश अस्थिपंजरयुक्त एक भयावह रूप धारण करतं. हे मृत्यू आणि वैराग्याचं प्रतीक आहे. या संपूर्ण शिल्पामध्ये देवी केवळ संहारक म्हणून नव्हे, तर एक जागृतीकारक शक्ती म्हणून उभी आहे, जी अंधकार, राक्षसी वृत्ती आणि आत्म अहंकार याचा नाश करून सत्य आणि शक्तीचा मार्ग दाखवते.